डोळ्यांची हो इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये. मित्र नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे 20 साल बाद. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 25 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. नाही हो म्हणता म्हणता, तू आधी टाळी देतो का मी आधी टाळी देतो असं म्हणता म्हणता अखेर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. तब्बल 20 वर्षांनी 28 डिसेंबर 2025 ला या दोघांचं पुन्हा एकदा मनोमिलन झालं. अर्थात हे मुजूनच सांगायचं झालं तर 20 साल बाद, 20 वर्षानंतर याच राजकीय घडामोडीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे 20 साल बाद. मराठी माणसाच्या इच्छेला अगदी मनापासून दाद आहे असं त्यांचे समर्थक म्हणतात. मराठी माणसाच्या इच्छेला अगदी मनापासून दाद आहे. मराठी माणसाला जे वाटत होते ते सगळे 20 साल बाद आहे. मराठी माणसाला जे जे वाटत होते ते सगळे 20 साल बाद आहे. 20 साल बाद आहे. पुन्हा एकदा त्यांचे समर्थक जे काही प्रतिपादन करतात त्याचा आढावा आणि त्यावरचं भाष्य वात्रटिकेच्या पहिल्या कडव्यात. मराठी माणसाच्या इच्छेला अगदी मनापासून दाद आहे. दाद प्रतिसाद. मराठी माणसाच्या इच्छेला अगदी मनापासून दाद आहे. मराठी माणसाला जे जे वाटत होते ते सगळे 20 साल बाद आहे. मराठी माणसाला जे जे वाटत होते ते सगळे 20 साल बाद आहे. ते सगळे 20 साल बाद आहे. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कर्व ते टाळी आधी कुणी द्यायची या घटनाक्रमावरती भाष्य करत आहे. एका हाताने टाळी वाजत नाही म्हणूनच, एका हाताने टाळी वाजत नाही म्हणूनच अखेर त्यांची टाळीला टाळी आहे. एका हाताने टाळी वाजत नाही म्हणूनच अखेर त्यांची टाळीला टाळी आहे. विठ्ठल कोण बडवे कोण महाराष्ट्रावर शोधायची पाळी आहे. विठ्ठल कोण बडवे कोण महाराष्ट्रावर शोधायची पाळी आहे. शोधायची महाराष्ट्रावर पाळी आहे. 24 डिसेंबर 2015 ला ज्यावेळेस राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली त्यावेळेस त्यांचं प्रतिपादन माझा वाद विठ्ठलाशी नसून त्याच्या आजूबाजूंच्या बडव्यांशी आहे अशा प्रकारचं विधान केलं होतं. अर्थात ते विधान त्यानंतर खूप जणांनी वापरलं आणि पंढरपूरच्या बडव्यांना सुद्धा जाग आले की यामुळे आपला अपमान होतो आहे. त्यांनी सुद्धा या राजकीय प्रतिपादनाविरुद्ध बंड पुकारलेलं आपल्याला दिसून येईल आणि अधूनमधून ते सगळे या बडवेपणाचा आमचं नाव तुमच्या राजकारणात वापरू नका असा विरोध करताना आणि त्या विरुद्ध आवाज उठवताना आपण पाहिलेले आहेत. हे सगळं वात्रटिकेच्या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा. एका हाताने टाळी वाजत नाही म्हणूनच त्यांची आता टाळीला टाळी आहे. एका हाताने टाळी वाजत नाही म्हणूनच अखेर त्यांची टाळीला टाळी आहे. विठ्ठल कोण बडवे कोण शोधायची महाराष्ट्रावर पाळी आहे. विठ्ठल कोण बडवे कोण शोधायची महाराष्ट्रावर पाळी आहे. शोधायची महाराष्ट्रावर पाळी आहे.
या सगळ्या राजकीय घटनाक्रमाकडं विरोधक कसे पाहतात, विरोधकांच्या काय प्रतिक्रिया, त्या प्रतिक्रियांवरचं भाष्य वात्रटिकेच्या शेवटच्या, पुढच्या आणि तिसऱ्या कडव्यात. लाव रे तो व्हिडिओची. भगविशाल लाव रे तो व्हिडिओ, या सगळ्या घटना तुमच्या डोळ्यासमोर तरळल्या नाही तर नवलच. म्हणून लाव रे तो व्हिडिओची कुजबूज मात्र आत आणि बाहेर आहे. लाव रे तो व्हिडिओची कुजबूज मात्र आत आणि बाहेर आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भगव्या शाल जोडीचा आहेर आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भगव्या शाल जोडीचा आहेर आहे. भगव्या शाल जोडीचा आहेर आहे. शाल जोडीतून मारणे म्हणजे उपरोधिकपणे टीका करणे. हा संदर्भ लक्षात घ्यावा आणि त्याविरुद्ध झालेलं जे काही विरोधातलं प्रतिपादन होतं ते सुद्धा एरवी तुमच्या लक्षात आलेलं असेल. हे अधिक स्पष्टपणे लक्षात यावं म्हणून हेच वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा. लाव रे तो व्हिडिओची कुजबूज मात्र आत आणि बाहेर आहे, विरोधकात आणि स्वकीयात सुद्धा. लाव रे तो व्हिडिओची कुजबूज मात्र आत आणि बाहेर आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भगव्या शाल जोडीतून आहेर आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भगव्या शाल जोडीतून आहेर आहे. भगव्या शाल जोडीतून आहेर आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं 20 साल बाद. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका. सूर्यकांती, 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 सूर्यकांती.